प्रियांनो, देवाच्या सानिध्यामध्ये येऊन आपण काय करायचं आहे? उपासना करायची आहे व तसंच ऐकायचं आहे. जर ऐकायचं आहे तर परमेश्वराच्या नेटवर्कमध्ये आपण राहायचं आहे. जर तुम्ही आउट ऑफ कव्हरेज एरियामध्ये जाणार तर देवाचा आवाज तुम्हाला ऐकू येणार नाही. आपण ऐकायचं आहे व नंतर अनुकरण करायचं आहे. केवळ ऐकून पुरेसं नाहीये तर काय करायचं आहे? अनुकरण करायचं आहे. चला आपण पाहूया. यहोशवाचं पुस्तक अध्याय 1 वचन 7 पाहूया. मात्र तू खंबीर हो व खूप हिम्मत धर आणि माझा सेवक मोशे ह्याने तुला दिलेले नियमशास्त्र सगळे काळजीपूर्वक काय कर? काळजीपूर्वक पाळ. ऐकणं पुरेसं नाही. जे तुम्ही ऐकलं आहे ते काय करायचं आहे? पाळायचं देखील आहे. तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेला, डॉक्टरांसमोर जाऊन बसले, डॉक्टरांनी तुम्हाला तपासलं व औषधं लिहून दिले. सकाळी 3 टॅबलेट, सायंकाळी 3 टॅबलेट निश्चित घ्यायचे आहेत. 15 दिवस हे घ्या असं त्यांनी तुम्हाला सांगितलं. तुम्ही ऐकलं की नाही? ऐकलं. 15 दिवस झाल्यावर तो आजार आणखी वाढला. मग पुन्हा डॉक्टर साहेब काय झालं भावा? काय झालं डॉक्टर? काय सांगायचं? हातपाय ढिले पडले आहेत, खूप अशक्तपणा आहे. पण मी तर तुम्हाला औषधं लिहून दिले ना? हो, लिहून तर दिले. मग विकत घेतले का? हो, घेतले ना. तुम्हाला सकाळी 3 संध्याकाळी 3 घ्यायला सांगितल्या ना? हो, घ्यायला सांगितल्या होत्या. मग तुम्ही खाल्ल्या का? ते तर केलं नाही. काय केलं नाही? मी त्या टॅबलेट खाल्ल्या नाही डॉक्टर. मग याने आजार बरा होणार का? तुम्हाला समजून यावं यासाठी मी असं सांगत आहे. त्याने ऐकलं की नाही? ऐकलं. आजार बरं होण्यासाठी काय केलं पाहिजे? डॉक्टर जे बोलले ते ऐकून पुरेसं नाहीये. ऐकून काय करायचं आहे? त्याप्रमाणे अनुकरण करायचं आहे. डॉक्टरांनी जे सांगितलं ते केलं नाही तर आजार हा बळावत जातो. मग देवाने जे सांगितलं आहे ते तुम्ही आणि मी जर आचरण केलं नाही तर ऐका, वाढत जाणार. जीवनातील समस्या वाढत जातील. आजार हे वाढत जातील. आर्थिक समस्या ह्या वाढत जातील. कुटुंबामधील जे तंटे आहेत ते वाढत जातील. यामुळेच सांगत आहे. केवळ ऐकणं पुरेसं नाही, लक्ष देणं देखील पुरेसं नाही. तर काय पाहिजे? त्याचं अनुकरण केलं पाहिजे. पहा अनुवादाचे पुस्तक अध्याय 6 3 वचन. पहा येथे काय म्हटलं आहे. म्हणून हे इस्रायला श्रवण कर आणि त्या काळजीपूर्वक पाळ, म्हणजे तुझे कल्याण होईल व तुझ्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याने दुधामधाचे प्रवाह वाहत असलेला जो देश तुला देण्याचे वचन दिले आहे त्यात तू बहुगुणित होशील. काय होशील? बहुगुणित होशील. कोणत्या देशात? दूध व मध वाहत आहे त्या देशात. तुझं कल्याण होऊन तू अतिशय बहुगुणित व्हावं यासाठी तू काय करायचं आहे? जे ऐकलं आहे त्याचं अनुकरण तू करायचं आहेस. देव काय बोलत आहे? ऐकणं पुरेसं नाही, तर जे तू ऐकलं आहे ते तू काळजीपूर्वक पाळायचं आहे. हेच परमेश्वर सांगत आहे. प्रियांनो, एक वडील आपल्या मुलावर खूप प्रेम करत होते. एकदा थंडीच्या दिवसांमध्ये त्या वडिलांनी आपल्या मुलाला अतिशय सुंदर असं लेदरचं एक जॅकेट त्यांनी खरेदी करून दिलं. तो मुलगा लहान होता. जेव्हा त्या वडिलांनी त्या मुलासाठी जॅकेट खरेदी केलं तेव्हा त्या मुलाने ते जॅकेट घालून हिरोसारखं असं इकडे पाहत आहे, असं पाहत आहे. आपण असंच करतो ना? जेव्हा आपण नवीन कपडे खरेदी करता तेव्हा आरशात कसे पाहत असता? हा मुलगा आपले दोन्ही हात त्या खिशांमध्ये टाकून असं पाहू लागला, असं पाहत होता. मग त्याचे वडील बोलले, चल आपण बाहेर जाऊ. तेव्हा ते वडील आणि तो मुलगा मिळून जेव्हा बर्फ पडत होता, त्यांच्या घराजवळ जो एक डोंगर होता तिकडे जाऊ असं म्हणून जेव्हा तो आपल्या मुलाला घेऊन जाऊ लागला तेव्हा ते वडील आपल्या मुलाला म्हणाले, मुला ऐक, तू माझा हात माझ्या हातात दे, मी पकडतो. ते काय बोलले? तुझा हात मला दे, मी तुझा हात पकडेल, असं वडील बोलले. पण हा मुलगा तर आपले दोन्ही हात खिशात घालून, दोन्ही हात आपले खिशात टाकून असा चालत होता.
अरे बाळा, पडशील, मी तुला धरतो ना. गरज नाहीये डॅडी, मी चालू शकतो. हा मुलगा वडिलांशी असं बोलून तो वडिलांची आज्ञा पाळत आहे किंवा दिलेल्या जॅकेटकडे पाहून त्या जॅकेटबद्दल शायनिंग मारत आहे. आणि हे इम्प्रेशन कुठे दाखवत आहे? वडिलांच्या समोर दाखवत आहे. ते जॅकेट कोणी दिलं आहे? वडिलांनी. तो त्या जॅकेटमध्ये आपले हात टाकून वडिलांची आज्ञा देखील पाळत नव्हता. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, आज तुमच्याकडे जे काही आहे ते देवाने तुमच्या प्रती दया दाखवून तुम्हाला दिलं आहे. ती तुमची बाईक असेल किंवा तुमची कार असेल, राहण्याचं तुमचं घर असेल किंवा तुम्हाला मिळालेली नोकरी असेल, किंवा मग तुमच्या शरीरातील निरोगीपण असेल किंवा तुमचं सौंदर्य असेल किंवा तुमचं फिटनेस असेल किंवा संपत्ती असेल. ती कोणी दिली सांगा? देवानेच दिलेलं आहे. देवाने जे दिलेलं आहे त्या धनाला आपला आधार मानून, त्या सौंदर्याला आधार मानून, संपत्तीला आधार करून, आपल्या अधिकाराला, पदाला आपला आधार मानून जर तुम्ही परमेश्वराचं ऐकणार नाही तर मी विचारत आहे, हे योग्य आहे का? एकदा तुम्ही जरा विचार करा. माझा मुलगा थंडीमध्ये बिचारा तो स्कूलमध्ये तसाच जात आहे. थंडीमध्ये त्याला त्रास होऊ नये या विचाराने त्या वडिलांनी त्याला एक चांगलं जॅकेट खरेदी करून दिल्यावर हा मुलगा ते जॅकेट घातल्यानंतर आपल्या वडिलांचंच ऐकण्यास तयार नाही. प्रियांनो, आज तुम्ही परमेश्वराकडे येऊन नोकरी त्याला मागितली. देवाने दया करून तुम्हाला नोकरी दिली. पण आता काय झालं आहे? तुम्ही देवाची आज्ञा पाळणं आता सोडून दिलं आहे. देवाला तुम्ही विसरून गेले आहात. जेव्हा तब्येत ठीक नव्हती तेव्हा परमेश्वराकडे येऊन प्रार्थना केली. देवाने दया दाखवून आरोग्य दिल्यावर आता काय करत आहे? देवाचं तुम्ही ऐकत नाही, त्याच्या अधीन होत नाहीये. दुःखाच्या वेळेमध्ये, कष्टाच्या वेळेमध्ये तुम्ही देवाकडे गेले, प्रार्थना केली. देवाने तुमचं ऐकून दया दाखवली. तुम्ही जे मागत आहात ते गरजेचं आहे असं म्हणून देवाने अद्भुत कार्य केले, अलौकिक कार्य केले, व जे अनेकांकडे नाहीत असे आशीर्वाद देवाने तुम्हाला दिल्यावर आता तुम्ही काय करत आहात? ज्या देवाने दिलं आहे त्याची पर्वा करत नाहीये. हे खरं आहे ना? वास्तविक आहे ना? ज्या वडिलांनी जॅकेट खरेदी करून दिलं त्या वडिलांची आज्ञा त्याने पाळली का सांगा? ऐकलं का त्याने? त्याने ऐकलं. प्रियांनो, बाळा, तुझा हात दे, मी पकडतो, हे त्याने ऐकलं किंवा नाही? ऐकलं. पण ऐकून खिशामध्ये हात टाकून मला गरज नाहीये असं बोलत स्टाईल मारत राहिला. ते दोघेजण डोंगरावर चढू लागले आणि बर्फ पडत होता. हा खिशामध्ये आपले हात टाकून टक टक करत चालला होता. तेव्हा अचानक त्याचा पाय घसरला आणि तो मुलगा समोरच्या दिशेला पडला. मग उठण्यासाठी खूप वेळ लागला. तेव्हा लक्षात आलं. तुमच्या काही लक्षात आलं का? काय लक्षात आलं सांगा? काय समजून आलं? तो पुढच्या दिशेला पडला. काय समजलं तुम्हाला? एवढं समजलं? एवढंच नाहीये जे तुम्ही समजून घ्यायचं आहे. जर आपण परमेश्वराचं म्हणणं ऐकलं नाही तर काय होतं? आपण तोंडावर पडतो. हे आपण समजून घ्यायचं आहे. तो पडला प्रियांनो, व त्याचे गुडघे अतिशय भयंकर घासल्या गेले. तेव्हा त्याच्या लक्षात आलं, वडिलांचं जर ऐकलं नाही तर, वडिलांची आज्ञा पाळली नाही तर कठीण होतं. त्याच्या लक्षात आलं, गुडघ्यांना मार लागल्यावर, डॅडी तुमचा हात द्या ना, मी पकडतो, असं बोलला. हे बोलले होते का वडील? डॅडी असं बोलले होते का? त्याचे डॅडी काय बोलले? ऐक, तुझा हात दे, मी पकडतो, असं बोलल्यावर तो काय बोलत आहे? खाली पडल्यावर, डॅडी तुमचा हात द्या, मी पकडतो, असं बोलून डॅडीने हात पुढं केल्यावर, हां, याने डॅडीचा हात पकडला. प्रियांनो, त्याने डॅडीचा हात पकडला व हात पकडून डॅडीचा आधार घेऊन तो हळूच उठला व उठून खूप जोराने लागलं, हो डॅडी, मी तुला बोललो होतो ना, तुझा हात दे असं मी बोलल्यावर तू ऐकलं, परंतु मी जे बोललो तसं केलं नाहीस. यामुळेच तुझ्या गुडघ्यांना मार लागला. आता मला समजलं डॅडी, असं म्हणून आपल्या डॅडीचा हात पकडून तो पायी पायी पुढे जाऊ लागला. मग मध्ये आणखी जास्त घसरण असणारी एक जागा, एक खड्डा पुढे आला. याने डॅडीचा हात पकडला होता. डॅडी पुढे चाललेले होते व अचानक दोन्ही पाय घसरले. आता याने डॅडीचा हात धरलेला होता. मग काय झालं? याचा हात होता ना, मग त्याने शरीरात जास्त ताकद राहणार किंवा हातात ताकद राहणार सांगा?
त्याच्या शरीराचा भात हाताला सहन झाला नाही व समोरच्या दिशेला पडून दोन्ही दात पडून गेले. प्रियांनो, आता तोंडातून रक्त येऊ लागलं. या अगोदर कुठे मार लागला सांगा? पायांना मार लागला, गुडघ्यांना मार लागला. पण आता काय झालं? तोंडाला मार लागून त्याचे 2 दात तुटले आणि तोंडामधून रक्त येऊ लागलं. डॅडी, ओ डॅडी, एक काम करा, तुम्हीच माझा हात धरून उचला. आता काय बोलत आहे? डॅडी, तुम्हीच माझा हात धरून मला उचला डॅडी. त्या डॅडीने त्याचा हात पकडून जोपर्यंत उचलला नाही तो उठू शकला नाही. आता लक्ष देऊ नये का प्रियांनो? जर येशूच्या हातात तुमचा हात असेल तर तो तुम्हाला कधीही खाली पडू देणार नाही. परमेश्वराच्या हातामध्ये तुमचा हात असला पाहिजे. जर देवाच्या हातामध्ये तुम्ही आपला हात दिला आणि जर तो देवाने पकडला, मग चुकून जरी तुमचा पाय घसरला तरी देखील तुम्ही पडणार नाही, कारण परमेश्वराने तुमचा हात पकडलेला आहे. यामुळे तुम्ही लहान मुलांकडे पहा. जेव्हा तुम्ही त्यांना घराबाहेर घेऊन जाता, त्यांचा हात तुम्ही पकडता. तुम्ही त्यांना खेचून घेऊन जाणं हे त्यांना आवडत नाही. का माहितीये? जर आपल्या हातामध्ये त्याचा हात असेल तर ते अजिबात स्थिर राहणार नाही. हळूहळू हात खेचणार 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 व तुमचा हात पकडणार. का माहित आहे? तुमचा हात पकडल्यानंतर हळूच जेव्हा आईस्क्रीमची एखादी गाडी येईल, तुमच्या हाताला सोडून पाहत राहणार. डॅडी, डॅडी, तुम्ही पुढे चालत असता, तो तेथेच थांबतो. याचा अर्थ काय झाला? जर त्याने तुमचा हात पकडलेला असेल तर त्याची इच्छा आहे तेथे तो थांबू शकेल. पण जर त्याचा हात तुम्ही पकडलेला असेल तर त्याची इच्छा अजिबात चालणार नाही. हेच त्याला आवडत नाही. त्याला काय पाहिजे? फ्रीडम. मला माझी इच्छा पाहिजे. जिथे पाहिजे मला थांबायचं आहे. जे घ्यायचं आहे ते मला घ्यायचं आहे. जे पाहिजे ते मला पाहिजेच आहे. माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी जर संधी मिळाली, स्थान मिळालं, तर मी हात सोडून देणार आहे. वडिलांना सोडून जायचं आहे. हा लहान मुलांचा स्वभाव आहे. भाऊ आणि बहिणींनो, ऐकत आहात का? देवाच्या सानिध्यात जेव्हा आपण येतो तेव्हा पहिलं आराधना करायची आहे, आणि दुसरं ऐकायचं आहे, आणि तिसरं काय करायचं? अनुकरण करायचं आहे. वचन ऐकणं पुरेसं नाहीये. परमेश्वर यहोशवाला बोलत आहे, तू खंबीर हो. तू जिथे जिथे पाऊल ठेवशील ती जागा मी तुला देईल. तुझ्यासमोर कोणाचा टिकाव लागणार नाही असं मी करेल. परंतु माझं नियमशास्त्र तू वाचन करायचं आहे व त्यानुसार तू करायचं आहेस. ऐका प्रिय भाऊ आणि बहिणींनो, आईने सांगितलं मुला जेवण कर. तुम्ही ऐकलं किंवा नाही ऐकलं? ऐकलं. केवळ ऐकल्याने तुमची भूक जाणार किंवा जेवण केल्यानंतर भूक जाणार? जरा सांगा मला. आईने सांगितलं मुला जेवण करून घे. तुम्ही ऐकलं किंवा नाही ऐकलं? ऐकलं. पण आईने सांगितल्याप्रमाणे केलं नाही. मग भूक जाणार का? नाही. मुला चांगल्या प्रकारे अभ्यास कर. अशा प्रकारे तुमचे टीचर तुमच्याशी बोलले किंवा आई वडिलांनी सांगितलं, तुम्ही ऐकता की नाही? ऐकलं. पण अभ्यास करता का? करत नाही. मी विचारतो, पास होणार का? होणार नाही. केवळ ऐकणं पुरेसं नाही. ऐकून जे अनुकरण करतील त्यांचीच प्रगती होणार आहे व उज्ज्वल भविष्य त्यांना मिळणार आहे. देवाच्या विषयी देखील हेच आहे. भाऊ आणि बहिणींनो, तुम्ही देवाच्या सानिध्यात येऊन वचन ऐकणं पुरेसं नाही. जे ऐकलं आहे त्याचं तुम्ही काय करायचं आहे? तुम्ही अनुकरण करायचं आहे. तेव्हाच प्रगती होईल. आचरण केल्यानेच आशीर्वाद मिळतील. अनुकरण केल्यानेच आनंद मिळेल. अनुकरण केल्यानेच आरोग्य मिळेल. हे बाई, माझ्याकडे ये, असं बोलून त्या दिवशी 18 वर्षापासून जी स्त्री उभी राहू शकत नव्हती, येशूने जेव्हा त्या स्त्रीला बोलावलं, ती स्त्री येशूकडे आली. का? मी तिकडे का जाऊ? असं बोलली असती तर ती कुबडीच राहिली असती. पण येशूचं बोलणं ऐकून ती येशूकडे गेली. यामुळे तिला आरोग्य मिळालं. समजत आहे का? देवाच्या सानिध्यामध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा आपल्याला काय मिळतं? आशीर्वाद मिळतो. दुसरं, आनंद प्राप्त होतो. तिसरं, आरोग्य प्राप्त होतं. चौथं, उन्नती होते. पाचवं, तारण प्राप्त होतं. प्रियांनो, चला थेसलोनिकास पहिले पत्र 4 अध्याय 18 वचन. म्हणून या वचनांनी एकमेकांचे सांत्वन करा. जेव्हा देवाच्या सानिध्यात आपण येतो, पहिलं आहे आराधना करायची आहे, ऐकायचं आहे,
आचरण करायचं आहे. व येथे काय म्हटलं आहे? काय करायचं आहे? सांत्वन द्यायचं आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या सोबतच्या लोकांकरिता प्रार्थना करता तेव्हा तुम्ही काय करत असता? त्यांना सांत्वन देत असता. तुम्ही त्यांना हिम्मत देत असता की माझ्यासाठी प्रार्थना करण्यासाठी एक सैन्य आहे, मोठी मंडळी आहे. अशा प्रकारे तुम्ही हे सांत्वन देऊन मोठी हिम्मत, विश्वास व शांती दाखवून देत असता. प्रियांनो, एकदा एक बहीण प्रार्थना करत होती. ती प्रार्थना करत असताना ती देवाकडे काहीतरी मागत होती. ती परमेश्वरासोबत बोलत होती, त्याच्याशी चर्चा करत होती. परमेश्वराला सर्व काही सांगता 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 ती प्रार्थना करत होती. तेव्हा शेजारी एक बहीण बसली होती. देव तिच्याशी बोलला. देव तिच्याशी काय बोलला? तुझ्या शेजारी जी बहीण आहे तू तिच्यासोबत तू असं एक काम कर. तो का बोलला माहिती नाही, पण काय बोलला माहित आहे? तुझ्या शेजारी जी बहीण प्रार्थना करत आहे तू तिच्या खांद्यावरती हात ठेव व प्रार्थना कर, असं बोलला. आता शेजारी कोणी प्रार्थना करत असताना तुम्ही जाऊन जर त्यांच्या खांद्यावर हात ठेवला, असू शकतं त्यांना आवडेल किंवा नाही आवडणार. यामुळे या बहिणीला थोडा संकोच वाटला. ही प्रार्थना करत आहे आणि मी हात ठेवला तर माहिती नाही काय होईल. यामुळे तिने असा हात ठेवला नाही. तिने थोडासा असा टच केला. देवा, तू कशासाठी माझ्या हाताने तिला स्पर्श कर सांगितलं माहिती नाही, पण तू सांगितल्याप्रमाणे माझा हात तिच्यावर ठेवून तू सांगितली तशी प्रार्थना मी करत आहे. देवा, हिची गरज काय आहे, तिचं दुःख काय आहे मला माहिती नाही, पण कृपया तू माझी प्रार्थना ऐक देवा. अशा प्रकारे या बहिणीने तेवढी प्रार्थना केली. प्रार्थना करून झाल्यानंतर जेव्हा हिने पाहिलं तेव्हा प्रार्थना करणाऱ्या त्या बहिणीचा चेहरा अतिशय प्रफुल्लित झाला. आणि एवढेच नाही, आत्तापर्यंत जी वेदनेने प्रार्थना करत होती ती बहीण अतिशय आनंदी झाली, उत्साही झाली. ती अतिशय आनंदी झाली आणि त्या आनंदामध्ये तिच्या डोळ्यांमधून अचानक जे अश्रू आहेत ते वाहू लागले. हिने हळूच हात दूर केला. परमेश्वरा, जेही असेल तुझीच कृपा आहे. पण मी हात ठेवल्यावर तिच्या चेहऱ्यावर मी मोठा आनंद पाहिला आहे. पण तो आनंद इतका जास्त होता की तो आनंद सहन न झाल्याने तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत आहेत हे मी पाहिलं देवा. देवा, तू काहीतरी कार्य केलं आहेस, पण तू काय केलंस हे मला माहिती नाही. असं बोलून हिनेही आपल्या मनात प्रार्थना केली. देवा, तू जसं सांगितलं तसं मी केलं. ती बहीण फार आनंदी झाली. आता प्रार्थना झाल्यावर हिचा आनंद तो एवढा वाढला की ती आनंदाने उत्साहित झाली आणि ती बोलू लागली, सिस्टर सिस्टर, तुम्हाला माहितीये काय झालं? काय झालं ताई? अहो, बऱ्याच काळापासून मी प्रभूकडे प्रार्थना करत होते. ती म्हणजे, परमेश्वरा, तू माझ्या आयुष्यात केवळ एकदा मला तुझा हात पुढे करून तू टच कर परमेश्वरा. अशी मी बऱ्याच काळापासून प्रार्थना करत आले, पण प्रभूने आज माझी ती प्रार्थना ऐकलेली आहे. माझ्या देवाने आपल्या हाताने जेव्हा मला स्पर्श केला तेव्हा माझ्या देवाच्या हातामधील त्या सामर्थ्याने मला टच केलं. जेव्हा प्रभूने माझ्यावर हात ठेवला तेव्हा माझ्या नकळतच माझ्या शरीरामध्ये एक ऊर्जा निर्माण झाली. सिस्टर, आज देवाने मला टच केलं आहे सिस्टर. तेव्हा या बहिणीने रडण्यास सुरुवात केली. कोणी? या बहिणीने डोळे बंद करून, परमेश्वरा, माझ्या हातांनी तू त्या बहिणीला असा स्पर्श केला जसं तू तिला स्पर्श केला आहे. परमेश्वरा, तू धन्य आहेस. आता माझा प्रश्न आहे, जर देवाला कोणाची मदत करायची आहे तर तो ती डायरेक्ट करत असतो का, किंवा तुम्हाला प्रेरणा देऊन तो मदत करवत असतो? सांगा. जर देवाला कोणाची मदत करायची आहे तर तो प्रत्यक्ष उतरून मदत करेल किंवा मग तुमच्याद्वारे मदत करणार? जर देवाला एखाद्याला स्पर्श करायचा असेल तर अनेकदा तो तुमच्याद्वारे देखील स्पर्श करेल. यामुळे प्रिय भाऊ आणि बहिणींनो, जेव्हा तुमच्या बहिणींसोबत तुम्ही एकत्रित येऊन
खांद्यावर हात ठेवून प्रार्थना करत असता. तुम्हाला हे माहिती नाही, तुमच्या हाताच्या स्पर्शामध्ये माझ्या परमेश्वराचा हात देखील स्पर्श करत असतो. जर तुम्ही प्रार्थना कराल तर माझा देव ती ऐकेल. देवाने म्हटलं, संकटामध्ये तू मला हाक मार, मी तुला उत्तर देईल. व तसंच एकमेकांसाठी तुम्ही प्रार्थना करा. पृथ्वीवर तुम्ही माझ्या नावाने जे काही बांधाल ते स्वर्गात तुमच्यासाठी बांधल्या जाईल. सेवक बांधेल तेव्हा मी बांधेल असं देवाने म्हटलं नाही. पृथ्वीवर तुम्ही माझ्या नावाने जर जे काही बांधाल ते स्वर्गामध्ये तुमच्यासाठी बांधल्या जाईल. कारण देवानेच तुम्हाला ते अधिकार दिलेले आहेत. प्रियांनो, देवाच्या सानिध्यात येऊन आराधना केल्यावर परमेश्वर काय करतो? तो तुम्हाला आरोग्य देतो व आशीर्वाद देतो, तसंच आनंद देतो. तो तुमची उन्नती करतो, आत्म्याचं तारण देतो. चला प्रार्थना करूया. महान पवित्र परमेश्वर देवा, यावेळी तू प्रत्येकाला तुझे आशीर्वाद दे बापा. त्यांच्या उद्योगात त्यांना आशीर्वाद दे, त्यांच्या व्यवसायात आशीर्वादित कर, नोकरीमध्ये आशीर्वाद दे, शिक्षणात त्यांना यश दे, त्यांचे कुटुंब आशीर्वादित कर. परमेश्वर देवा, तू दया कर बापा, तुझी कृपा तू कर बापा. आर्थिक अडचणींपासून प्रत्येकाला सोडव बापा. कर्जांमधून तू त्यांना बाहेर काढ देवा. आर्थिकरित्या तू त्यांना आशीर्वादित कर. त्यांनी उसने देणारे बनलं पाहिजे, मागणारे असे त्यांनी कधीही बनू नये देवा. यासाठी त्यांना आशीर्वाद दे देवा. पूर्ण आरोग्य, पूर्ण निरोगी जीवन तुझ्या लोकांना तू दे. आम्हा सर्वांवर दया कर देवा. आमचं आध्यात्मिक जीवन आशीर्वादित कर बापा व हजारो लोकांसाठी आम्ही आशीर्वादित बनून राहावं. आम्ही त्यांच्या गरजांना पूर्ण करणारे असले पाहिजे. आम्ही त्यांची विचारपूस करावी, त्यांचं सांत्वन करावं, त्यांची काळजी घ्यावी. एवढं तू आम्हाला आशीर्वादित कर बापा देवा. तुझे आशीर्वाद आमच्या वरती उतरून येऊ दे बापा. तुझे आशीर्वाद दे बापा. आमच्याद्वारे तुझं गौरव व्हावं, तुझं नाव उंचावल्या जावं देवा. आम्ही तुझी प्रीती या सर्व जगाला दाखवून द्यावी यासाठी व आमच्या प्रत्येक कृतीद्वारे आम्ही तुला आनंदित करावं असं तू घडवून आण देवा. आम्हाला आशीर्वादित कर. येशूच्या नावाने प्रार्थना मागतो बापा. आमेन. आमचा पत्ता कलवरी, पोस्ट बॉक्स नंबर 30, कुकटपल्ली, हैदराबाद 72.